What we see in last lecture? What we see in last lecture? काय घेतलं लास्ट लेक्चरला? टॅबलेट पार्ट कुठपर्यंत आला होता? Co-editing of tablet. काय? आवाज नाही आला मॅडम तुमचा. Material used in coating, मटेरियल युज्ड इन entering coating. यस. तर हे कोटिंगचं मटेरियल किंवा कोटिंगच्या प्रोसेस आपण लास्ट लेक्चरला बघितल्या होत्या. ओके. एंटरिक कोटिंग होतं, शुगर कोटिंग होतं, देन फिल्म कोटिंग. तर हे टाइप्स आपण लास्ट लेक्चरला बघितले. आता आपण काय बघतो तर इव्हॅल्युएशन टेस्ट. इव्हॅल्युएशन टेस्ट म्हणजे काय तर आपण जी काही टॅबलेट बनवली तर ती आपली पेशंट पर्यंत जाण्यासाठी किंवा आपण जे काही त्याच्यावर टेस्ट करतो त्याला आपण काय म्हणतो तर इव्हॅल्युएशन म्हणजे काय तर टू चेक आउट द त्याच्यामधले जे काही कंटेंट आहेत किंवा ते आपलं जे काही प्रोडक्ट आहे ते पेशंट पर्यंत जाण्याच्या योग्यतेचं आहे की नाही किंवा त्याच्यावर काही साईड इफेक्ट झालेत का किंवा त्याचं वेट जे काही आहे अपीरियन्स जे काही आहे त्याचे जे काही फॅक्टर्स आहेत ते बरोबर आहेत की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करतोय तर इव्हॅल्युएशन टेस्ट करतो. ह्याच्यामध्ये काय आपल्याला कळतं इव्हॅल्युएशन टेस्ट मध्ये तर आपलं प्रोडक्ट किंवा आपलं जी काही टॅबलेट आहे ती IP नुसार किंवा एखाद्या स्टँडर्ड नुसार कंप्लाय होते की नाही हे आपण चेक करतोय ह्या इव्हॅल्युएशन टेस्ट मध्ये. तर फॉलोइंग कोणत्या कोणत्या टेस्ट आपण बघणार आहोत किंवा टॅबलेट प्रिपेअर झाल्यानंतर त्याच्यावर कोणत्या टेस्ट केल्या जातात तर हे आपण बघूया. देन फॉलोइंग टेस्ट शुड बी कॅरीड आउट टू मेंटेन द क्वालिटी कंट्रोल ऑफ अ टॅबलेट. टॅबलेटची क्वालिटी कंट्रोल मध्ये राहण्यासाठी जे काही इव्हॅल्युएशन टेस्ट केल्या जातात तर कोणत्या केल्या जातात तर शेप ऑफ अ टॅबलेट. तर कोणती टेस्ट केली जाते तर शेप ऑफ अ टॅबलेट, अपीरियन्स आपली टॅबलेट कशी दिसते, कंटेंट ऑफ द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स इन द टॅबलेट आपल्या टॅबलेट मध्ये कोणते ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत, युनिफॉर्मिटी ऑफ अ वेट त्याचा युनिफॉर्म वेट आहे की नाही, डिसइंटिग्रेशन फॉर द टॅबलेट डिसइंटिग्रेशन त्याची प्रोसेस आहे तिथे इन डिटेल तुम्हाला येईल. then dissolution test for the tablet, then mechanical strength and friability test. तर ह्या टेस्ट प्रत्येक टॅबलेट वर होतात किंवा टॅबलेट वर ह्या टेस्ट करून चेक करून आपली जी काही टॅबलेट आहे ती मार्केटमध्ये आणली जाते. ओके. तर वन बाय वन आपण बघूयात की इव्हॅल्युएशन टेस्ट मध्ये काय काय आहे. देन शेप ऑफ द टॅबलेट. आता शेप ऑफ अ टॅबलेट कसं चेक करायचं किंवा काय दिसतं त्याच्यामध्ये. The shape of a tablet is defined as a circular with a flat or convex face. This phase of a tablet are identified visually. तर हा टॅबलेट आपण काय करतो तर आयडेंटिफाय व्हिज्युअली करतो. तर टॅबलेटचा शेप आता आपल्याला बघितल्यानंतर किंवा व्हिज्युअली जरी आपण बघितलं तरी आपल्याला कळतो की टॅबलेट कोणत्या शेपची. तर टॅबलेट कोणत्या शेपची असेल तर सर्क्युलर विथ फ्लॅट और कॉन्व्हेक्स फेस. तर सर्क्युलर असतं टॅबलेट, फ्लॅट और कॉन्व्हेक्स फेस असतो त्याच्यावर. The shape of a tablet are identified visually. इथे शेप आहे बाय मिस्टेकली I was written फेस शेप आहे तिथं. ओके वेट I will correct.
तर हे जे काही टॅबलेटचं शेप आहे ते आपण कशा बघू शकतो तर व्हिज्युअली आपण आयडेंटिफाय करू शकतो. देन अपीरियन्स. अपीरियन्स कसा आहे टॅबलेटचा? द अपीरियन्स इज एक्झामाइन्ड अंडर द लेन्स when a broken section of the uncoated tablet is examined under the lens, either a relatively uniform structure, single layered tablet, or a satisfied structure, multi-layered tablet is seen. आता अपीरियन्स कसा चेक करायचा टॅबलेटचा? अपीरियन्स म्हणजे काय तर व्हिज्युअली आपण बघू शकतो की अंडर लेन्स मीन्स मायक्रोस्कोप अंडर आपण बघू शकतो. तर अपीरियन्स कसा चेक करायचा? द अपीरियन्स इज एक्झामाइन्ड अंडर द लेन्स विथ द ब्रोकन सेक्शन ऑफ अनकोटेड टॅबलेट. आता अनकोटेड टॅबलेटचं जर ब्रोकन सेक्शन घेतलं ते जर लेन्स खाली बघितलं तर आपल्याला काय कळतं तर त्याचा अपीरियन्स समजतो. ओके. Examine under the lens either a relative uniform structure जर सिंगल लेयर टॅबलेट असेल तर त्याचं युनिफॉर्म स्ट्रक्चर असलं पाहिजे or the stratified structure in the multi-layered tablet is seen. आणि स्ट्रॅटिफाईड स्ट्रक्चर असू शकतं मल्टी-लेयर टॅबलेट मध्ये. ओके. अपीरियन्स समजलं कसं बघायचं? अंडर द लेन्स सिंगल लेयर टॅबलेट मध्ये युनिफॉर्म स्ट्रक्चर असतं अँड द स्ट्रॅटिफाईड स्ट्रक्चर कशामध्ये असतं तर मल्टी लेयर टॅबलेट मध्ये आपल्याला दिसून येतं. ओके. देयर शुड बी नो साइन ऑफ अ कोटिंग बिकॉज कोटिंग टॅबलेट हॅव अ स्मूथ surface and the colored surface. तर कोटिंग टॅबलेट मध्ये अपीरियन्स आपल्याला कळून येत नाही किंवा नो त्याच्यामध्ये कोणते साइन्स दिसत नाही. टेक्स्चर वगैरे कोटिंग मटेरियल मध्ये कोटेड टॅबलेट मध्ये आपल्याला दिसत नाही. का तर त्याचं पूर्ण जे काही सरफेस आहे तर ते स्मूथ असतं, स्मूथ इन अपीरियन्स असतं. त्यामुळे आपल्याला जे काही त्याच्यावरचे टेक्स्चर वगैरे आहेत तर ते आपल्याला दिसत नाही अपीरियन्स मध्ये. ओके. जर आपण कोटेड टॅबलेट जर लेन्स खाली ठेवली तर आपल्याला काय दिसेल? स्मूथ सरफेस दिसेल, प्लेन सरफेस दिसेल. तर त्यामुळे कोणते साइन्स दिसत नाहीत, त्याच्यावर कोणते टेक्स्चर वगैरे काही दिसत नाहीत. पण जर आपली अनकोटेड टॅबलेट असेल तर त्याच्यावर टेक्स्चर दिसतं किंवा सिंगल लेयर टॅबलेट मध्ये टेक्स्चर दिसतं आणि स्ट्रॅटिफाईड स्ट्रक्चर कशामध्ये दिसतं तर मल्टी लेयर टॅबलेट मध्ये दिसतं. ओके. दिस शुड बी नो साइन ऑफ अ कोटिंग बिकॉज कोटिंग टॅबलेट हॅव अ स्मूथ सरफेस अँड द कलर्ड सरफेस. का दिसत नाही कोटिंग मध्ये तर त्याच्यामध्ये स्मूथ अँड कलर्ड सरफेस असतो. त्यामुळे आपल्याला त्याच्यावर स्ट्रक्चर किंवा टेक्स्चर जे काही असतील टेक्स्चर तर ते आपल्याला दिसत नाही. ओके. समजलं का? शेप कसा बघायचा आणि अपीरियन्स कसा असतो समजलं? My voice is audible? Yes, ma'am. समजलं का? हे इव्हॅल्युएशन टेस्ट आहे. आपण टॅबलेटचा शेप कसा बघतोय तर फ्लॅट असतं, सर्क्युलर असतं आणि कॉन्व्हेक्स शेप मध्ये टॅबलेट असतं. तर हे आपण कसं बघू शकतो तर व्हिज्युअली आयडेंटिफाय करू शकतो. देन अपीरियन्स. अपीरियन्स कसा आहे? कोटेड टॅबलेटचा कसा आहे तर स्मूथ सरफेस असल्यामुळे तिथं आपल्याला कोणतं टेक्स्चर वगैरे जे काही आहे ते दिसत नाही. पण जर अनकोटेड टॅबलेट असेल तर आपण लेन्स अंडर जर त्याला ब्रोकन सेक्शन घेतला तर आपल्याला काय दिसतं त्याच्यावर टेक्स्चर दिसतं जो की सिंगल लेयर टॅबलेट मध्ये असतं. आणि जर मल्टी लेयर टॅबलेट असेल तर स्ट्रॅटिफाईड स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. ओके. त्याच्यावर काहीतरी स्ट्रक्चर लाईक किंवा स्पाइन्स लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसू शकतं. आता समजलं? Yes, ma'am. रोल नंबर 4च आहेत का फक्त लेक्चरला? आरती Yes, ma'am. समजलं? Yes, ma'am. बाकीचे आहेत का लेक्चर मध्ये? Yes, ma'am.
Yes, ma'am. समजलं का नाही मग? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. देन थर्ड पॉइंट आहे, आता ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आपण कसं बघतो? द कंटेंट ऑफ द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स इन द टॅबलेट. आता टॅबलेट मधले ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्सचे कंटेंट आपण कसं आयडेंटिफाय करतो किंवा कसं डिटरमाइन करतो? इट इज डिटरमाइन्ड बाय द assay as stated in the monograph of the individual drug present in the pharmacopoeia. For this test, 20 tablets are used which may be identified in the monograph of the pharmacopoeia. तर इव्हॅल्युएशन टेस्ट बेसिकली कसं केलं जातं हे बघा. आता आपण एक टॅबलेटची बॅच प्रिपेअर केली. एका बॅच मध्ये किती असणार आहे टॅबलेट? 1000, 2000 किंवा बल्क मध्ये केली असेल तर लाखोनी आपल्या टॅबलेट्स असणार आहे. आणि आपण प्रत्येक टॅबलेटचं किंवा बॅच वाईज काय करतो आपण, तर त्याच्या इव्हॅल्युएशन टेस्ट करतो. रॅन्डमली आपण काय करतो, तर त्याच्यातला आपण एकदा बॅच प्रिपेअर केली, एवढे टॅबलेट्स प्रिपेअर केल्या. फॉर एक्झाम्पल आपली 1000ची टॅबलेटची बॅच आहे. ओके, एका वेळी हजारोंच्या टॅबलेट बॅच वाईज भरपूर प्रिपेअर होत असतात. ते बल्क फॉर्मेशन झालं. पण आपण कन्सिडर करूयात की 1000ची टॅबलेटची बॅच आहे आणि आपल्याला इव्हॅल्युएशन टेस्ट त्या टॅबलेटचं करायचं. आपण प्रत्येक वेळी किंवा 1000 टॅबलेटचं इव्हॅल्युएशन टेस्ट करतो का? पॉसिबल होणार आहे का 1000 टॅबलेटचं इव्हॅल्युएशन टेस्ट करायला? होईल का पॉसिबल? No, ma'am. त्यासाठी ते काय करतात, एक बॅच प्रिपेअर करतात. त्या बॅच मध्ये जर 1000 टॅबलेट असतील तर त्यामधले रॅन्डमली कोणताही टॅबलेट सिलेक्ट करतात. कंपनीमध्ये अशी प्रोसेस होते, कोणताही टॅबलेट सिलेक्ट करतात आणि त्याच्यावर ह्या टेस्ट केल्या जातात. जर ती टेस्ट कंप्लाय झाली तर ती बॅच सक्सेसफुल झाली म्हणून ते नोट डाऊन करतात आणि ती बॅच आपली एक्सपोर्ट होते. जर एखाद्या वेळेस जर ती कॉम्प्लाय नाही झाली, त्याच्यावर टेस्ट जर फेल गेला तर ती बॅच आहे अशी डिस्कार्ड केली जाते. कंपनीमध्ये असं होतं, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये. त्यामुळं जे काही आपण बॅच बनवतोय, एखादी टॅबलेट आपल्यापर्यंत येते, तर ह्या सगळ्या फेज मधून ती जाते किंवा ती बॅच ह्या सगळ्या इव्हॅल्युएशन टेस्ट पास केल्यानंतरच आपल्यापर्यंत ते टॅबलेट येणार आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि बॅच एखादी बाहेर जाती म्हणल्यावर त्याच्यावर हे जे काही टेस्ट आहेत, इव्हॅल्युएशन टेस्ट, ह्या परफॉर्म करूनच ती बॅच आपल्यापर्यंत येते किंवा एखादी टॅबलेट आपल्यापर्यंत येते. ओके, आता कन्सेप्ट क्लिअर झाली इव्हॅल्युएशन टेस्ट मध्ये. आता बघूयात की इव्हॅल्युएशन टेस्ट मध्ये कोणत्या कोणत्या स्टेप्स केल्या जातात, कोणती कोणती मेथड वापरली जाते. ओके, फर्स्ट दोन बघितल्या आपण. टॅबलेट, शेप ऑफ अ टॅबलेट कसा चेक केला जातो आणि अपीअरन्स त्याचा कसं चेक केलं जातं. त्यानंतर द कंटेंट ऑफ द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स इन द टॅबलेट. आता त्याच्यामध्ये कोणते कंटेंट आहेत किंवा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स प्रेझेंट आहेत की नाहीत. आपण मॅन्युफॅक्चरिंग करतोय पण त्याच्यामधून जर आपलं ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जर रिमूव्ह झालं किंवा त्याचं पर्सेंटेज कमी झालं तर आपल्याला उपयोगाची का ती टॅबलेट? त्याच्यासाठी आपण ही काय करतो, तर ह्या वेगळ्या वेगळ्या टेस्ट परफॉर्म करतोय. तर द कंटेंट ऑफ द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स इन द टॅबलेट. आता आपल्या टॅबलेट मध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहे की नाही हे कसं चेक करायचं? इट इज डिटरमाइन्ड बाय द assay. तर assay परफॉर्म करून आपल्याला ते डिटरमाइन करता येतं, आयडेंटिफाय करता येतं. ओके, स्टेटेड इन अ मोनोग्राफ ऑफ अ इंडिव्हिज्युअल ड्रग. मोनोग्राफ कुठे असणार आहे आपला? मोनोग्राफ कुठे असतात? IP मध्ये. येस, आयपी मध्ये प्रत्येक ड्रगचं इंडिव्हिज्युअल मोनोग्राफ दिलेलं असतं. तर त्याच्यानुसार प्रत्येक ड्रगचं वेगळं वेगळं जे काही इंडिव्हिज्युअल मोनोग्राफ्स असतील त्याच्यामध्ये त्या assay करण्यासाठी ज्या काही व्हॅल्यूज आहेत ते कंप्लाय होते की नाही हे चेक करतात. तर टू डिटरमाइन द assay of a stated in a monograph of a individual drug present in the pharmacopoeia. फार्माकोपिया मध्ये जे काही मोनोग्राफ्स आहेत ऑफ अ इंडिव्हिज्युअल ड्रग ते त्याचा assay केला जातो, त्याच्याप्रमाणे assay केला जातो. For this test 20 tablets are taken which is may be indicated in the monograph.
ऑफ फार्माकोपिया. तर फार्माकोपियाच्या मोनोग्राफ मध्ये 20 टॅबलेट्स घेण्यासाठी किंवा 20 टॅबलेट्स घ्यायची असं इंडिकेट केलेलं आहे. त्यामुळं ह्या टेस्ट साठी आपण काय करतो तर 20 टॅबलेट्स त्या बॅच मधल्या आपण घेतोय फॉर द टेस्ट आणि त्याच्यावर आपण ऍसे करतोय. ओके, ऍसे झाले तुम्हाला केमिस्ट्री. Yes, ma'am. तर त्या वेगळ्या वेगळ्या प्रोसेस साठी वेगळ्या वेगळ्या ड्रग साठी वेगळे वेगळे असे आहेत, प्रोसिजर वेगळी आहे, त्याच्या व्हॅल्यूज वेगळ्या आहेत, बरोबर. Yes, ma'am. तर ते आपण परफॉर्म करतो. काय आयडेंटिफाय करण्यासाठी तर द कंटेंट ऑफ द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स इन द टॅबलेट. टॅबलेट मधल्या ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आयडेंटिफाय करण्यासाठी आपण ऍसे परफॉर्म करतो. देन युनिफॉर्मिटी ऑफ अ टॅबलेट. आता युनिफॉर्मिटी आपण कशी चेक करतो? ओके, युनिफॉर्मिटी आपण कशी चेक करतो? इट डिस्क्राइब्स that every individual tablet in a batch should be uniform in a weight. तर युनिफॉर्म जर आपला टॅबलेट युनिफॉर्म असेल किंवा युनिफॉर्म आहे असं सांगण्यासाठी आपण काय करतो बघा, किंवा आपण त्याचा युनिफॉर्म वेट पर्टिक्युलर वेटला सेट करतो. त्याच्यासाठी आपला जे काही सिंगल पंच मशीन आहे किंवा रोटेटरी टॅबलेट मशीन आहे त्याच्यामध्ये वेट रेग्युलेटर आहे. आपला वेट रेग्युलेटर सिंगल पंच मशीन मध्ये वेट रेग्युलेटर आहेत का? आहेत की नाही आहेत? आहेत मॅम. तर ते का सेट केले? प्रत्येक टॅबलेटचं वेट एक येण्यासाठी. तर इथं काय केलं जातं युनिफॉर्मिटी ऑफ अ टॅबलेट मध्ये, तर वेट चेक केलं जातं. त्या प्रत्येक बॅच मधल्या टॅबलेटचं वेट युनिफॉर्म आहे की नाही हे डिस्क्राइब होतं ह्या टॅबलेट मध्ये. बट स्मॉल व्हेरिएशन इन अ टॅबलेट और अ स्मॉल व्हेरिएशन इन अ वेट ऑफ द इंडिव्हिज्युअल टॅबलेट इज लायबल टू ऑकर इन अ स्मॉल व्हेरिएशन इज अलाउड into the weight of a tablet by the pharmacopoeia. पण स्मॉल व्हेरिएशन किंवा लिटल व्हेरिएशन जर असेल त्या टॅबलेट प्रत्येक टॅबलेट मध्ये तर ते कंप्लाय होतं किंवा लायबल असतं बाय द फार्माकोपिया. ओके, जर युनिफॉर्मिटी ऑफ वेट जे काही आहे ते युनिफॉर्मच असलं पाहिजे टॅबलेटचं वेट. पण जर त्याच्यामध्ये थोडे व्हेरिएशन असतील किंवा त्याच्या वेट मध्ये जर लिटल व्हेरिएशन ऑकर जर झाले असतील तर ते लायबल आहे बाय द फार्माकोपिया. फार्माकोपिया मध्ये असं सांगितलंय की जर युनिफॉर्म वेट हे महत्वाचंच आहे, पण जर त्याच्यामध्ये थोडे चेंजेस असतील तर किंवा स्मॉल व्हेरिएशन और लिटल व्हेरिएशन जर असेल तर ते कंप्लाय होऊ शकतं किंवा ते परफॉर्म होऊ शकते किंवा अलाउड असतं इन अ फार्माकोपिया. फार्माकोपियानुसार ते अलाउ असतं, पण जास्त व्हेरिएशन नकोय. ओके, द फॉलोइंग प्रोसिजर युज्ड टू डिटरमाइन द युनिफॉर्मिटी ऑफ वेट. तर आता फॉलोइंग प्रोसिजर डिटरमाइन केली जाते किंवा त्या प्रोसिजरनी युनिफॉर्मिटी ऑफ वेट बघितलं जातं. देन काय बघा, वेट द 20 टॅबलेट सिलेक्टेड रॅन्डमली. आता काय करायचं आपल्याला तर कशी परफॉर्म करायची युनिफॉर्मिटी ऑफ वेट ची प्रोसेस. काय करायचं, वेट द 20 टॅबलेट सिलेक्टेड रॅन्डमली. एखाद्या बॅच मधून 20 टॅबलेट्स घ्यायचे रॅन्डमली, म्हणजे कोणताही 20 टॅबलेट्स आपल्याला घ्यायचे फ्रॉम द ईच बॅच ऑफ द डिटरमाइनिंग द ऍव्हरेज वेट ऑफ अ टॅबलेट. त्या टॅबलेटचं ऍव्हरेज वेट डिटरमाइन करायचं, म्हणजे 20 टॅबलेटचं ऍव्हरेज वेट काढायचंय. नॉट मोर दॅन 2 टॅबलेट्स may deviate the average weight of a tablet. The percentage deviation given for the following tablet. तर आपल्याला काय करायचंय प्रोसिजर मध्ये 20 टॅबलेट सिलेक्ट करायचे, त्याचं ऍव्हरेज वेट डिटरमाइन करायचंय. पण जर ऍव्हरेज वेट इज नॉट मोर दॅन द 2 टॅबलेट, त्याचं जे काही ऍव्हरेज वेट आहे ते जे वेट आहे ते नॉट मोर दॅन 2 टॅबलेटचं सेम यायला पाहिजे किंवा नॉट मोर दॅन 2 टॅबलेट मे बी डेविएट
द ॲव्हरेज वेट ऑफ अ टॅबलेट. दोन जे नॉट मोर दॅन 2 टॅबलेट्स चेंजेस नाही व्हायला पाहिजे ॲव्हरेज वेटनी. ओके. देन द पर्सेंटेज डेव्हिएशन इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. आणि जो काही पुढचा टेबल आहे त्याच्यामध्ये पर्सेंटेज वेट दिलेलं आहे किंवा पर्सेंटेज डेव्हिएशन दिलेलं आहे. ओके. काय करायचंय आपल्याला की 20 टॅबलेट्स घ्यायचे, पण जे की 2 और त्याच्यापेक्षा जर जास्त टॅबलेटचं वेट जे ॲव्हरेज वेट आहे ते चेंज नाही व्हायला पाहिजे. ओके. देन ते वेट कसं असलं पाहिजे 80 mg or less 10% average weight of a tablet variation. त्या व्हेरिएशन मध्ये 80 mg or less जर व्हेरिएशन असेल तर त्याचा पर्सेंटेज किती यायला पाहिजे तर 10% यायला पाहिजे. देन मोर दॅन 80 mg or less than 250 mg जर असेल तर 8% त्याच्यामध्ये व्हेरिएशन असायला पाहिजे. 8% व्हेरिएशन मध्ये ते चालू शकतं. ओके. और मोर दॅन 250 mg जर व्हेरिएशन असेल तर 5% व्हेरिएशन त्याच्यामध्ये चालू शकतं. ओके. देन mechanical strength. Mechanical strength means what? The pharmacopoeia has not fixed any standard value for the mechanical strength of the following device are commonly used for the mechanical strength of the tablet, such as Monsanto hardness tester and Pfizer hardness tester. तर मेकॅनिकल स्ट्रेंथ मध्ये आपण हार्डनेस बघतो टॅबलेटची. ओके. तर ह्याच्यासाठी फार्माकोपिया मध्ये कोणत्याच व्हॅल्यू फिक्स केल्या नाहीयेत की हार्डनेस ते ठरवू शकतील. ओके. देन मेकॅनिकल स्ट्रेंथ इज फॉलोड बाय, तर कोणत्या इन्स्ट्रुमेंटने आपण मेकॅनिकल स्ट्रेंथ बघतो तर मॉन्सेटो हार्डनेस टेस्टर अँड फायझर हार्डनेस टेस्टर हे 2 अपॅरेटस आहेत. ह्याची हेल्प घेऊन आपण काय करतोय तर ती आपली जी की टॅबलेट आहे त्याच्यामध्ये किती स्ट्रेंथ आहे तर ते आपण चेक करतोय. त्याला काय म्हणतो आपण तर मेकॅनिकल स्ट्रेंथ. तर मॉन्सेटो हार्डनेस टेस्टर. ओके. हा जे प्रॅक्टिकलला येत होते स्टुडंट त्यांनी हा हार्डनेस टेस्टर बघितलाय. Yes, ma'am. Yes, ma'am. देशमुख. Yes, ma'am. यस. Yes. हा टेस्टर आपल्या लॅब मध्ये आहे. मॉन्सेंटो हार्डनेस टेस्टर म्हणतो आपण त्याला. आणि हा जो काही आहे हा फायझर आहे. फायझर हार्डनेस टेस्टर. मॉन्सेंटो हार्डनेस टेस्टर बघितलाय सगळ्यांनी. इथं टॅबलेट आहे. ओके. जेव्हा आपण इथून प्रेस करतो इथं स्केल आहे. जेव्हा आपण इथून फोर्स देतोय ही टॅबलेट काय होते तर ही जी की पिस्टन आहे ते वर जातं आणि टॅबलेट आपली क्रॅक होते. इथं आपण इथं अशी प्रोसेस आहे याला आपण इथून फोर्स देतोय. ओके. तर फोर्स दिल्यानंतर इथं स्केलवर जे काही रीडिंग्स येतील तर ते म्हणजे काय तर त्याचा हार्डनेस असतो. ओके. तर प्रोसेस बघा कशी आहे. The Monsanto hardness tester designed by Monsanto Chemical Private Cooperative Limited. तर कोणी डिझाईन केली मॉन्सॅन्टो केमिकल कोऑपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीने मॉन्सॅन्टो हार्डनेस टेस्टर हे डिझाईन केले. फॉर दिस टेस्टर स्प्रिंग प्रेशर डिव्हाइस टू बी युज्ड फॉर द टेस्टिंग ऑफ अ हार्डनेस ऑफ अ टॅबलेट reading in the kg per square meter. तर for this tester spring pressure इथं स्प्रिंग असते त्याच्यावरून आपण काय करतोय तर त्याला प्रेशर देतोय. used for the testing of the hardness of a tablet. हार्डनेस टॅबलेटचं बघण्यासाठी आपण प्रेशर देतोय त्याला. रीडिंग इन द केजी पर स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये रीडिंग येतं आपलं. इन दिस टेस्ट द टॅबलेट इज प्लेस्ड बिटवीन द स्पिंडल अँड द अरायवल. These are designed pressure is needed to hold the tablet in the position is applied by moving the screw in the clockwise direction.
तर इथं त्यांनी काय सांगितलं तर स्पिंडल अँड अरायव्हलच्या मध्ये आपल्याला टॅबलेट हे स्पिंडल अँड अरायव्हल ह्याच्या मध्ये टॅबलेट्स ठेवायचे आहेत, प्लेस करायची. इट इज नीडेड टू होल्ड द टॅबलेट. प्रेस तिथं आपण टॅबलेट ठेवायची इन द पोझिशन अप्लाइड बाय द मुव्हिंग द स्क्रू. आणि जो काही हा स्क्रू आहे ह्याला काय करायचंय तर मूव्ह करायचं इन द क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये हा जो काही स्क्रू आहे तो मूव्ह करायचे. द स्केल इज मूव्ह सो द इंडिकेटर स्केल इज 0 and the pressure is applied by breaking the tablet and reading is noted which is indicated the pressure which is needed to break the tablet. जेव्हा आपण इथून क्लॉकवाईज डायरेक्शन नी प्रेस करतोय हा जो काही इथला जो काही स्प्रिंग पार्ट आहे तो काय होणार आहे तर वर जाणार आहे. वर गेल्यामुळे काय होतंय तर हा जो काही इथं स्प्रिंग आहे ही 0 वर पहिल्यांदा असेल. ओके, जसा हा पिस्टन वर जातोय तसं काय होतंय तर इथले रीडिंग्स वर जाणार आहे. ओके, वर जातात म्हणजे काय होतंय तर ते आपल्याला सांगते की किती प्रेशर दिल्यानंतर आपली टॅबलेट्स ब्रेक होती. आपल्या टॅबलेटच्या ब्रेक ही जी काही टॅबलेट आहे ही ब्रेक जिथं होती तिथं आपण थांबायचे आणि जो काही रीडिंग आहे तो म्हणजे काय तर त्याचा हार्डनेस आहे. ओके, द स्केल इज मूव्ह. स्केल काय होती तर मूव्ह होती and that indicates the scale 0. पहिल्यांदा इनिशियली काय होतं तर 0 स्केल असते and the pressure is applied for breaking the tablet. टॅबलेट ब्रेक करण्यासाठी आपण काय करतोय तर प्रेशर अप्लाय करतोय and the reading is noted. जेव्हा आपल्याला टॅबलेट्स ब्रेक होती तेव्हा काय होतं तर तिथं रीडिंग्स येतात which indicates the pressure which is needed to break the tablet. आणि ते काय इंडिकेट करतं तर प्रेशर किती लागलंय आपल्याला ती टॅबलेट्स ब्रेक होण्यासाठी. समजलं मॉन्सेंटो हार्डनेस टेस्टर? Yes, ma'am. Yes, ma'am. Then Pfizer tablet hardness tester. ओके, Pfizer tablet hardness tester. तर हे कसं यूज करायचं बघा, हा इन्स्ट्रुमेंट. ओके, this is based on the principle of the ordinary pillar. The ordinary pillar means आपला जो काही पिलर आहे त्याच्या प्रिन्सिपल वरती किंवा त्याच्या मेकॅनिझम वरती हे वर्क होतं. The pillar is fitted on the pressure dial. Tablet is placed between the jaw and the pillar. हे बघा, jaw and pillar. And the pressure is applied by pressing the hand. इथं काय करतोय आपण तर हँडनी प्रेस करतोय with the hand until the tablets break. हे बघा इथं जॉ आहे आणि पिलर आहे वरचा, इथं रीडिंग स्केल आहे. ओके, रीडिंग ऑन द डायल indicates the pressure needed to break the tablet. ह्याच्यावर जे काही रीडिंग्स दाखवतंय ते काय करताय तर आपल्याला प्रेशर दाखवतंय किती टॅबलेटला किती प्रेशरला ती आपली टॅबलेट्स ब्रेक होती. तर पहिल्यांदा काय आहे तर जॉ अँड पिलरच्या मध्ये इथं टॅबलेट ठेवायची आणि जे की पिलर आहे तर ऑर्डिनरी पिलरच्या प्रिन्सिपल वर हे वर्क होतं. इथून काय करायचंय तर आपल्याला प्रेशर द्यायचंय. इथून जर आपण प्रेशर दिलं हँडनी बाय हँड, इथं जर आपली टॅबलेट असेल हँडनी जर प्रेशर दिलं तर हे काय होणार आहे तर आपली टॅबलेट प्रेशरनी ब्रेक होणार आहे. आणि जे काही प्रेशर आपण लावतोय त्याचं स्केलचं रीडिंग कुठं येत आहे तर ह्या डायल वरती येते. सिंपल मेकॅनिझम आहे, सिंपल आहे, हे ऑर्डिनरी पिलरच्या प्रिन्सिपल वर वर्क होतं. समजलं? Yes, ma'am. ऑल स्टुडंट समजतंय का सगळ्यांना का फास्ट होत आहे? मॅडम अजून एकदा सांगा. रुपाली का रिपीट सांगावं लागतं जर वेळेस? काय आहे ह्याच्यामध्ये?
समजलं का? समजलंय की नाही समजलं? समजले मॅम. समजले मॅम. रुपाली येस मॅम. रीड करा. ओके. रीड करा की. काय ह्याच्यामध्ये काय दिसतंय स्लाइड मध्ये सांगा मला तुम्हीच. It is based on principle of ordinary pillar. The pillar fitted on pressure dial. Tablet is placed between the jaw of a pillar and pressure is applied by pressing the handles with the hand until tablet is break. पुढं Reading of dial indicate the pressure needed to break the tablet. सांगा काय आहे हे. टॅबलेटला ब्रेक करण्यासाठी जेवढं प्रेशर लागतं ते इंडिकेट करतं हे अँड हे पिलरच्या प्रिन्सिपल वर चालतं. काय रिपीट सांगायचं होतं मग? सॉरी. समजलंय का सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. समजले का? दोन आपण काय बघितलंय? शेप ऑफ टॅबलेट, अपीरियन्स कसा चेक करायचा, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स कसे चेक करायचे बाय द परफॉर्मिंग ऍसे, युनिफॉर्मिटी ऑफ अ वेट कसं चेक करायचं, देन मेकॅनिकल स्ट्रेंथ. मेकॅनिकल स्ट्रेंथ कोणत्या दोन apparatusनी यूज करतो चेक करतो तर मॉन्सेटो हार्डनेस टेस्टर अँड फायझर हार्डनेस टेस्टरनी. ओके, त्याचे बघितले प्रोसेस लक्षात आली सगळ्यांना? इन्स्ट्रुमेंट पण बघितलेत, आलेत लक्षात? Yes, ma'am. येस मॅम. देन फ्रायबिलिटी. फ्रायबिलिटी टेस्ट. फ्रायबिलिटी म्हणजे काय तर हे फ्रायबिलिटी टेस्टर apparatus आहे. तर ह्याच्यामध्ये काय करतो तर त्या प्रोसेस मध्ये तुम्हाला समजेल कसं आहे. तर बघा, the normally during the compression of a granules sufficient pressure is applied on the granules. This effect during the transportation of handling the tablet. Normally during the compression of a granules आपण granules prepare करताना जर sufficient pressure use करतोय, is applied on the granules, sufficient pressure apply करतोय. This effect during the transportation of the transportation and the handling of a tablet, for the tablet can withstand wear and tear during the transportation, packaging and the handling. The friability test is performed to evaluate the ability of a tablet to withstand with the wear and tear in the packaging, handling and the transporting. फ्रायबिलिटी टेस्ट आपण का करतो? आपण सफिशियंट कॉम्प्रेशन देऊन किंवा त्याच्यावर सफिशियंट प्रेशर अप्लाय करून आपण ती टॅबलेट बनवतोय. ओके, बरोबर, आपण टॅबलेट बनवतोय. पण जर ट्रान्सपोर्टेशन मध्ये, पॅकेजिंग मध्ये किंवा हँडलिंग मध्ये आपली टॅबलेट कॉम्प्लाय होते की नाही, आपली टॅबलेट जर ब्रेक झाली ट्रान्सपोर्टेशन मध्ये किंवा हँडलिंग मध्ये, तर ती उपयोगाची आहे का? त्याचं जर विअर अँड टिअर झालं तर ते आपल्याला उपयोगाचं आहे का? आहे का? तशी टॅबलेट आपण कंझ्युम करू शकतो का? No, ma'am. नो मॅम. नाही करू शकत. त्याच्यासाठी आपण त्याच्यावर एक टेस्ट करतो. ती आपली टॅबलेट त्याच्यावर आपण काय करतो तर त्याच्यावर प्रेशर अप्लाय करतो आणि फ्रायबिलिटीचं आपण कसं अप्लाय करतो तर ते पुढे येणार आहे तुम्हाला. तर आपली टॅबलेट्स जर पॅकेजिंग मध्ये किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये त्याचं विअर अँड टिअर होऊ नये म्हणून आपण काय करतो तर फ्रायबिलिटी टेस्ट आधीच करून बघतोय. त्याचं जर विअर अँड टिअर होत असेल तर ती बॅच आपण डिस्कार्ड करतो आणि जर कंप्लाय होत असेल आपली टेस्ट तर ती बॅच आपण एक्सपोर्ट करतोय. ओके,
का करायची फ्रायबिलिटी टेस्ट लक्षात आलं? का करायची सांगा बर? का करतो आपण फ्रायबिलिटी टेस्ट? टॅबलेट ट्रान्सपोर्ट किंवा हँडलिंग करताना ती ब्रेक होऊ नये म्हणून. विअर अँड टिअर किंवा ब्रेक होऊ नये. ओके, तर apparatus कसं आहे बघा. द apparatus इज युज्ड फॉर दिस इज नोन ॲज द फ्रायबिलेटर. फ्रायबिलिटी टेस्ट करण्यासाठी आपण कोणता apparatus यूज करतो? तर फ्रायबिलेटर हे apparatus यूज करतो. This apparatus consists of the plastic chamber which is divided into the two parts. ह्याच्यामध्ये काय आहे तर दोन प्लास्टिक चेंबर आहे. तर ते कशामध्ये डिवाइड झालेले आहेत तर टू पार्ट्स मध्ये डिवाइड झाले. ओके, इथे दिसतोय हा फर्स्ट पार्ट आहे आणि हा सेकंड पार्ट आहे. तर ह्याचे जे काही दोन पार्ट मध्ये हे प्लास्टिक चेंबर डिवाइड झालेले आहेत. ओके, this apparatus consists of the plastic chamber which is divided into the two parts. In revolution at the speed 25 rpm for this tablet, 20 tablets are made and placed in the plastic chamber, and chamber is rotated at the 40 minutes for the 100 revolution. Gives the each revolution of the tablets fall from the distance 6 inch. तर ही काय करतो आपण तर ह्याचा स्पीड आपण काय करतो तर 25 rpm ला सेट करतोय. त्याच्यामध्ये काय करतोय तर 20 टॅबलेट्स ऍड करतोय प्लास्टिक चेंबर मध्ये. हा प्लास्टिक चेंबर मध्ये आपण काय करतोय तर 20 टॅबलेट्स ऍड करतोय विथ ह्याचं जे काही आरपीएम आहे किंवा स्पीड आहे तो 20 rpm ला आपण सेट करून ठेवतोय आणि त्याच्यामध्ये 20 टॅबलेट्स ऍड करतोय. ओके, तर हे रोटेशन किती मिनिट्सला करायचंय तर 14 मिनिट्सला हे आपण रोटेट करतोय. ओके, 20 मिनिट्सला रोटेट केल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतंय बघा आर 100 रिव्हॉल्युशन. 20 मिनिट्स मध्ये 100 वेळा ते रोटेट होतंय. 100 रिव्हॉल्युशन होतंय त्याच्यामध्ये. गिव्स द इच रिव्हॉल्युशन प्रत्येक रिव्हॉल्युशन मध्ये ती टॅबलेट्स किती डिस्टन्स वरून खाली येते. टॅबलेट्स फॉल्स फ्रॉम द डिस्टन्स 6 इंच. 6 इंच मध्ये ती टॅबलेट फॉल होती प्रत्येक रिव्हॉल्युशन मध्ये. समस्या काय होते टॅबलेट्स इन्स्ट्रुमेंट स्टार्ट केल्यानंतर किंवा इक्विपमेंट स्टार्ट केल्यानंतर राउंड फिरणार आहे की रोटेट होणार आहे. तर त्या चेंबर हे जे काही प्लास्टिकचं चेंबर दिसतंय तुम्हाला ह्याच्यामध्ये टॅबलेट प्लेस करायच्या. ओके, त्याचं 25 rpm ला ते इक्विपमेंट सेट करायचं. त्याला काय करायचं तर 40 मिनिट्स पर्यंत ते इक्विपमेंट स्टार्ट ठेवायला पाहिजे. ओके, आणि प्रत्येक 40 मिनिट्स नाही तर 4 मिनिट मध्ये. ओके, फोर मिनिट साठी ते काय करायचंय आपल्याला तर ते इक्विपमेंट स्टार्ट ठेवायचंय. ओके, प्रत्येक त्या 4 मिनिट मध्ये ते जे काही इक्विपमेंट्स आहे ते काय करतात तर 100 रिव्हॉल्युशन करतं. म्हणजे 100 टाइम्स ते रोटेट होत आहे. ओके, 100 टाइम्स रोटेट होतंय. त्याच्यामध्ये काय होतंय तर इच रिव्हॉल्युशन जर प्रत्येक रिव्हॉल्युशन जर आपण चेक केली तर जी काही टॅबलेट आहे ती काय होती तर 6 इंचच्या डिस्टन्स मध्ये ते फॉल डाऊन होती. ओके, after completion of the revolution the tablet is removed from the chamber and the weight the tablet to be calculated. ओके, तर आफ्टर रिव्हॉल्युशन जेव्हा 4 मिनिट्स कंप्लीट होतील किंवा रिव्हॉल्युशन कंप्लीट होईल तेव्हा काय करायचे तर त्या चेंबर मधून टॅबलेट्स रिमूव्ह करायचे आणि त्याचं वेट करायचं. वेट टू बी कॅल्क्युलेटेड आणि त्याचं वेट घ्यायचं. द वेट ऑफ अ डिफरन्स the weight of a difference between the revolution and the after the revolution lose the weight indicates the friability.
पहिल्यांदा काय करायचं, ते टॅबलेटचं वेट करूनच आपण ह्या प्रोसेसला प्रोसीड करायचं. जर टॅबलेटचं वेट डिफरन्स आलं तर आपण काय म्हणतो, जर आफ्टर इव्हॅल्युएशन लॉस द वेट इंडिकेट्स द फ्रायबिलिटी. जर वेट लॉस झालं त्या टॅबलेटचं तर आपण काय म्हणतो, तर ते फ्रायबिलिटी इंडिकेट्स होते. द वेट इज कन्सिडर्ड टू बी गुड क्वालिटी इफ loss of a weight is less than 0.8%. जर आपण आफ्टर इव्हॅल्युएशन अँड द बिफोर इव्हॅल्युएशन त्याचं वेट घ्यायचं, त्या टॅबलेटचं वेट जर कमी असेल तर ते काय होतं, तर फ्रायबिलिटी इंडिकेट करते. आणि जर त्याचं हे आयपी मध्ये स्टँडर्ड दिलाय 0.8%. द वेट इज कन्सिडर्ड टू बी गुड क्वालिटी. जेव्हा ते वेट गुड क्वालिटीचं आपण केव्हा कन्सिडर करतो, तर ते वेट नॉट लेस दॅन 0.8% जर असेल तर आपण काय करतो, तर ही टॅबलेट गुड आहे किंवा गुड क्वालिटीची आहे हे आपण कन्सिडर करतो. फॉर द फ्रायबिलिटी टेस्ट द रोचे फ्रायबिलेटर इज मेनली युज्ड. रोचे फ्रायबिलेटर आहे हे. रोचे फ्रायबिलेटर हे मेनली यूज केलं जातं. ह्याला काय म्हणतो, तर आपण रोचे फ्रायबिलेटर ह्याचं नाव आहे. समजलं फ्रायबिलिटी टेस्ट कशी करतोय? फ्रायबिलिटी टेस्ट कशी करतोय समजलं? मॅम. सगळ्यांना समजलं का? सगळ्यांना समजलं का नाही समजलं? समजलं. Yes, ma'am. जर मी विचारले तर सांगता येईल? येस मॅम. Yes, ma'am. ओके. देन डिसइंटिग्रेशन टेस्ट. फ्रायबिलिटी टेस्ट समजली. देन डिसइंटिग्रेशन. व्हॉट इज डिसइंटिग्रेशन? डिसइंटिग्रेशन म्हणजे काय? व्हॉट इज डिसइंटिग्रेशन? डिसइंटिग्रेशन वर्ड झालाच नाही का आतापर्यंत? टॅबलेट स्टमक मध्ये गेल्यानंतर काय होतं टॅबलेटचं? डिसॉल्व होते. ब्रेकडाउन इनटू द स्मॉल पीसेस म्हणजे डिसइंटिग्रेशन. Disintegration means to break down the tablet into the smaller pieces or the smaller particles after the swallowing. Okay? समजलं का? Disintegration means what? The breakdown of a tablet into the smaller pieces. Okay? आफ्टर सॉल्विंग आपण कंझ्युम केल्यानंतर त्याचं डिसइंटिग्रेशन होणे किंवा ब्रेकडाऊन होणे स्मॉल पीसेस मध्ये. तर आपली टॅबलेट ब्रेकडाऊन होते की नाही हे पण आपल्याला बघितलं पाहिजे की नाही. तर ते बघण्यासाठी आपण काय करतो, तर डिसइंटिग्रेशन टेस्ट apparatus यूज करतोय. डिसइंटिग्रेशन टेस्ट apparatus कसं बघायचं किंवा कशी टेस्ट करायची, तर ते बघा. The time required for the disintegration is known as a disintegration time. Disintegration means what? The breakdown होते आपल्या टॅबलेटचं इन अ स्मॉलर पीसेस. आणि टाइम रिक्वायर्ड जो काही आहे डिसइंटिग्रेशन होण्यासाठी, जो काही टाइम रिक्वायर्ड आहे फॉर द टॅबलेट, त्याला आपण काय म्हणतो, तर डिसइंटिग्रेशन टाइम म्हणतो. The rate of disintegration depends upon the type of a tablet. The rate of a disintegration differs from the
टॅबलेट टू टॅबलेट बिकॉज द नेचर ऑफ अ ड्रग. टॅबलेट मध्ये डिफरंट टाइपचे टॅबलेट्स आहेत. एंटरी कोटेड आहे, कोटिंग आहे, कोटेड टॅबलेट आहेत, अनकोटेड टॅबलेट आहेत. तर ह्या टॅबलेटच्या टाइप नुसार त्याचं डिसइंटिग्रेशन टाइम डिपेंड्स असतं. ओके, तर द रेट ऑफ अ डिसइंटिग्रेशन डिपेंड्स अपॉन द टॅबलेट. टॅबलेट वर ते रेट डिपेंड्स असतं टॅबलेट कोणत्या टाइपची आहे. द रेट ऑफ अ डिसइंटिग्रेशन डिफर्स फ्रॉम द टॅबलेट टू टॅबलेट. जशी टॅबलेट चेंज होते तसं त्याचा डिसइंटिग्रेशन टाइम पण चेंज होतोय. बिकॉज द नेचर ऑफ अ ड्रग. का तर त्याच्यामध्ये जे काही ड्रग कोणते प्रेझेंट आहेत त्याच्यावर डिपेंड्स असतं की डिसइंटिग्रेशन टाइम. ओके, द डिसइंटिग्रेशन टेस्ट इज डिफरंट टू द टाइप ऑफ अ टॅबलेट and apparatus is used for the disintegration known as the disintegration test apparatus. तर डिफरंट टॅबलेटला डिसइंटिग्रेशन डिफरंट असतं आणि डिसइंटिग्रेशन करण्यासाठी जे काही आपण apparatus यूज करतोय त्याला आपण काय म्हणतोय तर डिसइंटिग्रेशन टेस्ट apparatus म्हणतोय. ओके, देन हे बघा अशा टाइप मध्ये डिसइंटिग्रेशन टेस्ट apparatus असतं. बघितले लॅब मध्ये. रोंगे, हर्षदा रोंगे, हर्षदा, प्रियंका येस मॅम, बघितले. आहे लॅब मध्ये आपला. हो मॅम. तर हे त्याचं झालं इंट्रोडक्शन पार्ट. आता बघूया मेन apparatus कसं असतं. The disintegration test apparatus consists of the basket rack assembly with the supporting 6 cylindrical glass tube. ग्लास असेंबली असते किंवा बास्केट टाइप रॅक असतं विथ सपोर्टिंग 6 सिलेंड्रिकल ग्लास. 6 सिलेंड्रिकल ग्लास आहेत ह्याच्यामध्ये. ओके, टेस्ट ट्यूब टाइप मध्ये होतं. ग्लास अटॅच केलेले आहेत किंवा एका सेट वर ते 6 होल्स असलेलं असेंबली आहे. ओके, विथ सपोर्टिंग 6 सिलेंड्रिकल ग्लास ट्यूब्स आहेत 6. एका साइडला 6 आहेत, दुसऱ्या साइडला 6 आहेत, म्हणजे असे 12 आहेत. ओके, these tubes are held vertically by the 2 transparent plastic plate. तर हे काय करतात तर व्हर्टिकली 2 ट्रान्सपरंट प्लास्टिक प्लेसनी ते होल्ड केलेले आहेत. This tube consists of the 6 holes having the same diameter and the holes are equal distance from the center as well as the equal is placed from the each tablet. तर ह्या 6 ट्यूब्स कशा आहेत, 6 होल्स कशा आहेत तर सेम डायमीटर आहे त्यांचं and the holes are equally distance. सेम डायमीटर आहे आणि जे काही होल्स आहेत ते इक्वली डिस्टन्स आहेत फ्रॉम द सेंटर अँड द equally distance from the center as well as equal is a place of each tablet आणि equally distance आहेत from the each tablet. The wire gauze is attached to the lower part of the plate. आणि ह्या प्लेटच्या बॅक साइडला किंवा लोअर पार्टला काय आहे तर वायर गॉज प्रेझेंट आहे. ओके, वायर गॉज प्रेझेंट आहे. दिस glass cylindrical tube are centrally attached with the metal rod. सेंट्रली अटॅच कशाने आहे तर मेटल रॉडनी सेंट्रली अटॅच आहे. हा मेटल रॉड दिसतोय, हा मेटल रॉड सेंट्रली अटॅच आहे. ह्या मेटल रॉडनी ते अटॅच आहे दोन्ही ग्लास ट्यूब्स. ओके,
then this assembly should be rise and lower within the 28 to 32 times per minute in the liquid at a 37 degree Celsius. आणि ही असेंब्ली काय होते ते लो अप अँड लोअर होते किंवा राईज अँड लोअर होते, अप डाऊन मोशन मध्ये ती फिरते फॉर द 28 to the 32 times 28 or 32 times ती अप अँड डाऊन मोशन मध्ये रोटेट अप अँड डाऊन मोशन मध्ये ती मूव्ह होते इन अ लिक्विड मध्ये ती मूव्ह होते at 37 degree Celsius. 37 degree Celsius ला. The tablets are kept in a liquid within the tube by means of the cylindrical tube, and this tube added a plastic disc to prevent the floating of a tablet. तर ही काय करतोय आपण, तर लिक्विड मध्ये आपलं टॅबलेट किंवा जे काही असेंब्ली आहे ती डीप होते. ओके, डीप होते बाय मीन्स ऑफ द सिलेंड्रिकल ट्यूब. सिलेंड्रिकल ट्यूबच्या मदतीने आपली जी काही असेंब्ली आहे ती काय होते, तर लिक्विड मध्ये ड्रॉप होते किंवा खाली येते, लिक्विड मध्ये ती जाते. तर दिस ट्यूब ॲडेड अ प्लास्टिक डिस्क. ह्या ट्यूब मध्ये एक मिनिट तुम्हाला सांगते मी, जर आपण इथं बिकर्स लावले, ओके, त्या बिकर्स मध्ये काय आहे, तर आपलं लिक्विड आहे किंवा वॉटर असेल किंवा सॉल्व्हंट असेल एखादं, तर इथं आपण सेट केलं, इथं एक बिकर लावला आणि दोन्हीकडे, ओके, आणि आपली टॅबलेट ह्या होल्स मध्ये, ह्या 6 होल्स आहेत, हे हा एक होल झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा, तर असे 6 होल्स आहेत. ह्याच्यामध्ये जर आपण टॅबलेट्स ऍड केले, वेट फॉर 2 minutes. TFW चे ऍडमिशन कुणाचे? 2 आहेत आपल्या मध्ये स्टुडंट, कोण आहेत ते? रणजित, आय थिंक तुमचं TFW नी झालंय. आय एम राईट? हॅलो, येस मॅम. तुमचं TFW नी ऍडमिशन झालंय? येस मॅम. TFWS. आणि अजून कोणी आहे? गर्ल्स मध्ये आहे आय थिंक. येस मॅम. कोण आहे गर्ल्स मध्ये? TFW नी ऍडमिशन कुणाचं झालंय? बी फास्ट. मॅम माझं झालंय. नाव काय आहे तुमचं? खरात कोमल. हा, ओके. अजून कोणाचं झालंय का ऍडमिशन TFWS नी? हॅलो, कल्याणी साखरे आहेत का मीटिंग मध्ये? कल्याणी साखरे मॅडम त्या मीटिंग मध्ये नाही आहेत. ठीक आहे, कंटिन्यू आवर पार्ट. इथं जर बिकर ठेवले आणि ह्याच्यामध्ये जर आपण टॅबलेट्स ऍड केल्या, ओके, आहे तशा ऍड केल्या, आणि ही असेंब्ली काय होती, ते अप अँड डाऊन मोशन मध्ये फिरते किंवा अप अँड डाऊन मोशन मध्ये ती अप्पर अँड लोअर मोशन मध्ये ती मूव्ह होतीये. तर आपल्या
आपली टॅबलेट्स फ्लोट होईल का तिथंच राहिलो? जर आपण ह्याच्यामध्ये टॅबलेट्स ऍड केल्या, खाली बीकर आहे विथ वॉटर लिक्विड सोल्युशन आहे, आपली टॅबलेट्स काय होईल त्याच्यामध्ये? काय होईल? खाली वायर गॉज आहे, त्याच्यामधून वॉटर आतमध्ये येतंय. काय होईल टॅबलेट? काय होईल? डिसइंटिग्रेशन होईल. फ्लोट होईल ओ मॅडम. जर वॉटर ह्या असेंब्ली मध्ये जर वॉटर ऍड झालं तर आपली टॅबलेट फ्लोट होईल, बरोबर? Yes, ma'am. Yes, ma'am. फ्लोट होऊ नये आपण म्हणून काय करतोय तर प्लास्टिक डिस्क ऍड करतोय. And this tube added a plastic disc to prevent the floating of a tablet. टॅबलेटचं फ्लोटिंग होऊ नये म्हणून आपण काय करतोय त्याच्यावर तर प्लास्टिक डिस्क ऍड करतोय. ओके, समजलं कन्स्ट्रक्शन काय आहे? समजलं का? Yes, ma'am. आता बघा वर्किंग कसं आहे. The assembly suspended in a liquid medium in a 100 ml beaker, sorry 1000 ml beaker. Beaker मध्ये 1000 ml liquid medium आहे. Tablets are sent to be a cylindrical tube for disintegration test, and at the time of a testing, the plastic disc is added about the tablet. ह्याच्यामध्ये काय करतोय तर आपण टॅबलेट्स डिसइंटिग्रेशन टेस्ट परफॉर्म करण्यासाठी त्याच्यामध्ये ऍड करतोय. ऍट द टाइम ऑफ जेव्हा आपण टॅबलेट्स ऍड करतोय तेव्हा काय करतोय तर त्याच्यावर प्लास्टिक डिस्क ऍड करतोय. का ऍड करतोय प्लास्टिक डिस्क? का ऍड करतो? का ऍड करतो प्लास्टिक डिस्क? प्रिव्हेंट द फ्लोटिंग ऑफ अ टॅबलेट. आता तर सांगितलं ना हो. कुठे लक्ष सगळ्यांचं? का काहीच समजत नाहीये? समजतंय की नाही समजत आहे? समजतं ना. टेस्ट खूप महत्वाच्या आहेत टॅबलेटच्या. समजत नसेल तर परत सांगा, मी रिपीट सांगायला सांगते. पण जर ह्या नाही समजल्या तर बघा मग तुम्हाला काय करायचं, एक्झामला काहीच लिहिता येणार नाही. इथं जर समजलं वर्किंग कसं आहे तरच तुम्हाला एक्झामला लिहिता येईल. काय ऍड करतो प्लास्टिक डिस्क? To prevent floating of tablet. समजलं का हे दोन? काय करायचंय, द असेंब्ली सस्पेंडेड इन अ लिक्विड मीडियम इन अ 1000 ml बीकर. 1000 ml च्या बीकर मध्ये ही असेंब्ली सस्पेंडेड आहे. The tablets are sent to be a cylindrical tube. हा सिलेंड्रिक व्हॉइस येत नाही मॅम. हॅलो मॅम. व्हॉइस येत नाही. हॅलो मॅम. हॅलो मॅम. हॅलो मॅम. हॅलो. हा हॅलो, आवाज येतो माझा? व्हॉइस येत नव्हतं तुमचं. Yes, वेट नेटवर्क इश्यू आहे.
Jadhav Rukmini. Make me a host. जाधव जाधव- रुक्मिणी? Okay. Okay. मॅम okay. होस्ट नाही मी. ठीक आहे. तर बघा, the The apparatus should be start moving up and down. जेव्हा apparatus Hello. up and down motion होते तेव्हा काय होतं तर डिसइंटिग्रेशन टाइम ऑफ अ पर्टिक्युलर ड्रग किंवा पर्टिक्युलर मोनोग्राफ मध्ये पर्टिक्युलर टाइम दिला जातो, त्यानुसार ते डिसइंटिग्रेशन टाइम त्याचा ठरवलेला असतो. ओके, आफ्टर द टाइम कंप्लीशन टू सी द टॅबलेट आर डिसइंटिग्रेट ऑर नॉट अकॉर्डिंग टू द आयपी. त्या टाइम कंप्लीट झाल्यानंतर आफ्टर द कंप्लीशन ऑफ द टेस्ट त्या टॅबलेटचं डिसइंटिग्रेशन झालंय की नाही अकॉर्डिंग टू द आयपी हे चेक करायचं. ओके, ही अप अँड डाऊन मोशन मध्ये खाली बिकॉज असतात आणि अप अँड डाऊन मोशन मध्ये ही असेंब्ली वर्क होते. The separate method is used for the each type of a tablet. तर आता प्रत्येक टॅबलेट साठी सेपरेट मेथड यूज केली जाते. मेन प्रिन्सिपल हेच आहे. ओके, वर्किंग असेंब्ली हीच आहे, पण प्रत्येक टॅबलेटला वेगळी वेगळी प्रोसिजर वापरली जाते किंवा त्याचं सॉल्व्हंट वेगळं वेगळं यूज केलं जातं. तर ते वेगळ्या वेगळे प्रोसिजर काय आहे ती आपण बघूयात. तर कोणत्या टॅबलेट्स आहेत? मेथड युज्ड फॉर अनकोटेड टॅबलेट, मेथड युज्ड फॉर कोटेड टॅबलेट, मेथड युज्ड फॉर द एंटरिक कोटेड टॅबलेट. तर ह्या टॅबलेट साठी डिसइंटिग्रेशन टेस्ट करण्याची मेथड वेगळी वेगळी आहे. ओके, तर द मेथड युज्ड फॉर द अनकोटेड टॅबलेट, अनकोटेड टॅबलेट साठी आपण कोणती मेथड यूज करतो तर ती बघा. प्लेस वन टॅबलेट इन अ each of the 6 ट्यूब. तर हा प्रत्येक सेट मध्ये 6 ट्यूब आहेत. प्रत्येक ट्यूब मध्ये एक एक टॅबलेट प्लेस करायची. अशा 6 ट्यूब मध्ये 6 टॅबलेट प्लेस करायच्या. ऍड अ डिस्क टू each and operate the apparatus using water and maintain the temperature 37 degree Celsius plus or minus 2. 37 डिग्री सेल्सिअसला हे apparatus सेट करायचं आणि टॅबलेट जेव्हा आपण 6 प्लेस करतो, प्लेस केल्यानंतर काय करतो तर त्याच्यावर डिस्क ऍड करायची. का तर ते टॅबलेट का डिस्क ऍड करायची इथं? डिस्क का ऍड करतो आपण? प्लास्टिक डिस्क. काहीच समजलं नाही तुम्हाला, बरोबर? आदित्य Yes, ma'am. समजलं की नाही? Yes, ma'am. का डिस्क ऍड करतो? Float, tablet float होऊ नये म्हणून. अनकोटेड टॅबलेट मध्ये कसं परफॉर्म करायचं तर 6 ट्यूब्स घ्यायच्या, 6 ट्यूब मध्ये 6 टॅबलेट्स ऍड करायच्या, त्याच्यावर डिस्क ऍड करायची टू प्रिव्हेंट द फ्लोटिंग अँड ऑपरेट द apparatus युजिंग द वॉटर. apparatus ऑपरेट करायचं वॉटर सोबत. त्याचं टेम्परेचर किती ठेवायचं तर 37 प्लस ऑर मायनस टेम्परेचर ठेवायचं. द apparatus स्टार्ट फॉर द अप अँड डाऊन पोझिशन. जेव्हा आपण apparatus स्टार्ट करू तेव्हा ते काय करतं तर अप अँड डाऊन पोझिशन मध्ये मूव्ह होतं. इन अ लिक्विड, त्या लिक्विड मध्ये अप अँड डाऊन पोझिशन मध्ये ते मूव्ह होते. अँड द काउंट द टाइम ऑफ अ डिसइंटिग्रेशन ऑफ अ पर्टिक्युलर टॅबलेट. जेव्हा ती टॅबलेट डिसइंटिग्रेट होईल पूर्ण त्याचा टाइम कॅल्क्युलेट करायचा. ऍट द एंड ऑफ अ 15 मिनिट्स अँड और आफ्टर टाइम स्पेसिफाइड इन अ इंडिव्हिज्युअल मोनोग्राफ. तर त्याचा टाइम किती आहे? 50 मिनिट्स आहे और स्पेसिफाइड इन द इंडिव्हिज्युअल मोनोग्राफ.
तर डिसइंटिग्रेशन ऑफ अनकोटेड टॅबलेटचा टाइम किती आहे तर 50 मिनिट्स मध्ये ती डिसइंटिग्रेट होते. और स्पेसिफाईड जे काही व्हॅल्यूज मोनोग्राफ मध्ये दिलाय स्पेसिफाईड व्हॅल्यू ऑफ अ ड्रग, तर त्यानुसार पण ते आपण डिसइंटिग्रेशन टाइम चेंज होऊ शकतो त्याचा. ऑल द 6 ट्यूब्स आर डिसइंटिग्रेट इंडिकेट्स जर 6 ट्यूब मधला टॅबलेट जर डिसइंटिग्रेट झाला किंवा डिझॉल्व झाला तर आपण त्याला काय म्हणतो तर इट passes the test. Indicates that this uncoated आहे तर this uncoated tablet pass the disintegration test in the 1 or 2 tablets force the disintegration to repeat the test for the 12 additional tablets. जेव्हा सगळ्या ट्यूब्स मधल्या जे की सगळ्या 6 टॅबलेट्स ट्यूब मधल्या टॅबलेट्स जर डिसइंटिग्रेशन झालं तर आपण टॅबलेट कंप्लाय झाली टेस्ट असं म्हणतो. पण त्याच्यामधले 1 और 2 टॅबलेट जर फॉल गेला डिसइंटिग्रेशन टेस्ट मध्ये तर आपण काय करायची तर तीच असेंब्ली तीच प्रोसिजर रिपीट 12 ऍडिशनल टॅबलेट साठी ती प्रोसेस रिपीट करायची. ओके, समजली का अनकोटेड टॅबलेट साठी काय करतोय? समजतंय का? काय आवाज नाही आला? समजलं मॅम. ओके, तर अनकोटेड टॅबलेट साठी टाइम किती आहे रिक्वायर्ड टाइम फॉर डिसइंटिग्रेशन? 15 minutes. 15 minutes. Okay. Then next, the method used for the coated tablet. आता बघूयात की coated tablet साठी काय लागतं. The place one tablet in each of a 6 tubes of a basket, and if tablet has soluble external coating, टॅबलेट प्लेस करायची इन 6 ट्यूब मध्ये टॅबलेट प्लेस करायची ऑफ अ बास्केट, and if tablet has soluble external coating, this basket immersed in the water at the room temperature for the 5 minutes. तर टॅबलेट काय आहे सोल्युबल एक्सटर्नल कोटिंग. जर टॅबलेटचं एक्सटर्नल कोटिंग जर सोल्युबल असेल फॉर दिस टॅबलेट बास्केट इमर्स्ड इन द वॉटर, बास्केट जेव्हा वॉटर मध्ये इमर्स होतं तेव्हा जर त्याचं एक्सटर्नल कोटिंग जर सोल्युबल होत असेल टॅबलेट मध्ये at the room temperature for the 5 minutes, then add a disc each tube and suspended the assembly in a water to maintain the temperature 37 plus or minus 2 and operate the apparatus for the 60 minutes or as indicated in the monograph of a particular drug. The tablet passes the test if 6 tablets have this disintegrate. If test is failed, then repeat the test for the 12 additional tablets. The tablet, according to the IP, the same time medium is also replaced. That is medium used water with 0.1 normal HCl. Wait for 2 minutes.
हा तर टॅबलेट काय करायची आपल्याला इमर्स करून ठेवायची बास्केटमध्ये, कोटेड टॅबलेट. ओके, बास्केटमध्ये इमर्स करून ठेवायची. त्या बास्केटमध्ये काय आहे तर वॉटर आहे. ओके, जर 5 मिनिट्स वेट करायचं. 5 मिनिट्स वेट केल्यानंतर ती जर डिसइंटिग्रेट झाली तर त्याच्यावर काय थोडी डिझॉल्व झाली तर त्याच्यावर काय करायचं तर डिस्क ऍड करायची फॉर द ट्यूब. ट्यूब वरती डिस्क ऍड करायची आणि सस्पेंड द असेंब्ली इन वॉटर, आणि वॉटर मध्ये ती असेंब्ली सस्पेंड करून ठेवायची. आणि त्याचे टेम्परेचर किती ठेवायचं तर 37 प्लस ऑर मायनस टेम्परेचर ठेवायचंय. अँड देन ऑपरेट द सिस्टीम फॉर द 60 मिनिट. कोटेड टॅबलेट साठी मिनिट्स किती आहे तर 60 मिनिट साठी ते आपण परफॉर्म करायची ऍज इंडिकेटेड इन अ मोनोग्राफ ऑफ अ पर्टिक्युलर ड्रग. पर्टिक्युलर ड्रगच्या मोनोग्राफ मध्ये ते इंडिकेट केलेलं आहे तशाप्रमाणे असेंब्ली सेट करायची. The tablet pass the test if all 6 tablets have this disintegrate. If test is fail, then repeat the test for another 20 tablets. समजलं का ह्या टॅबलेट मध्ये काय करायचंय? त्या बास्केट मध्ये 5 मिनिट साठी सस्पेंड करून ठेवायचे आपली टॅबलेट. जर ती थोड्या प्रमाणात जर डिसइंटिग्रेट दाखवत असेल तर काय करायचं त्याच्यावर डिस्क ऍड करायची आणि ती असेंब्ली रन करायची. रन केल्यानंतर ती असेंब्ली किती टेम्परेचरला सेट करायची तर 37 डिग्री सेल्सिअसला प्लस ऑर मायनस 2 ह्या टेम्परेचरला सेट करायची. ती ऑपरेट किती मध्ये करायची तर 60 मिनिट साठी ती प्रोसेस ऑपरेट करायची. और पर्टिक्युलर मोनोग्राफ मध्ये जे काही टाइम दिले त्या टाइम पर्यंत ती प्रोसेस रन करायची ती इंस्ट्रुमेंट. द टॅबलेट पास द टेस्ट. जेव्हा 6 टॅबलेट जर डिसइंटिग्रेट होत असतील तर ती पास होते टेस्ट. जर नाही होत असेल किंवा 1 और 2 टॅबलेट जर पास नाही झाले टेस्ट तर काय करायची तर ती 20 टॅबलेट्सला रिपीट दिस प्रोसेस करायची. अकॉर्डिंग टू द आयपी सेम टाइम मीडियम इज ऑल्सो रिप्लेस्ड. आयपी मध्ये दिलं जर मीडियम जर रिप्लेस करायचं जर दिलं असेल तर मीडियम रिप्लेस कशाने करतो तर 1 नॉर्मल HCl बरोबर. आता मीडियम म्हणजे कोणतं जे काही आपण वॉटर वापरलंय ते मीडियम रिप्लेस करायचं. जर ते डिसइंटिग्रेट जर नाही झालं टॅबलेट तर काय करतो आपण तर ते मीडियम जे काही आहे आपण ज्याच्यामध्ये डिझॉल्व करतो टॅबलेट ते मीडियम रिप्लेस करायचं और त्याचा टाइम पण चेंज करू शकतो. बट विच इज गिवन इन द आयपी. आयपी मध्ये जर दिलं असेल तर आपण त्याचा टाइम आणि त्याचा मीडियम चेंज करू शकतो फॉर द कोटेड टॅबलेट. समजलं? तर मीडियम मोस्टली कोणता यूज करतो तर 0.1 नॉर्मल HCl आपण मीडियम चेंज करू शकतो. ओके, समजलं? Yes, ma'am. देन मेथड युज्ड फॉर एंटरिंग कोटेड टॅबलेट. हे जे काही टाइम डिसइंटिग्रेशन टाइम फॉर द टॅबलेट हे महत्वाचे आहेत. MCQ ला येऊ शकतात तुम्हाला. युनिव्हर्सिटी फायनल एक्झामला पण येऊ शकतात आणि सेशनल एक्झामला पण तुम्हाला येऊ शकतात. टाइम फॉर द डिसइंटिग्रेशन फॉर अनकोटेड, कोटेड किंवा एंटरिक कोटेड किंवा ही फुल प्रोसेस पण इम्पॉर्टंट आहे. ही प्रोसेस लक्षात ठेवा. ओके, सगळ्या इव्हॅल्युएशन टेस्टच्या सगळ्या प्रोसेस इम्पॉर्टंट आहेत विथ इन्स्ट्रुमेंट. मेथड युज्ड फॉर एंटरिक कोटेड टॅबलेट. आता कोणती मेथड आपण यूज करू शकतो एंटरिक कोटेड टॅबलेट साठी? प्लेस वन टॅबलेट इन each of 6 tubes of a basket. त्या प्रत्येक each ट्यूब मध्ये 6 ट्यूब मध्ये प्लेस करायच्या टॅबलेट. ओके, एंटरिक कोटेड टॅबलेट. इमर्स द बास्केट इन वॉटर फॉर द 5 मिनिट. 5 मिनिट साठी वॉटर मध्ये ते इमर्स करून ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये इमर्स करायचं. ऍट द टेम्परेचर in the case of a tablet has soluble external coat. जर त्या टॅबलेटचा एक्सटर्नल कोट त्या वॉटर मध्ये सोल्युबल असेल तर काय करायचं? ऑपरेट द apparatus without using disk
फॉर द 2 hour. इथं डिस्क यूज करायची नाहीये. ओके, काय करतोय आपण एंटेरिक कोटेड मध्ये 6 ट्यूब मध्ये टॅबलेट टाकतोय. ती काय करतोय तर 5 मिनिट साठी इमर्स करून ठेवतोय वॉटर मध्ये ऍट द रूम टेम्परेचर. इन केस जर त्याचं एक्सटर्नल कोटिंग जे काही आहे त्या टॅबलेटचं तर ते सोल्युबल झालं तर आपण काय करतो तर ऑपरेट द apparatus विदाउट युजिंग डिस्क. ऑपरेट करायचं apparatus त्याच्यामध्ये डिस्क यूज करायची नाही फॉर द 2 hour. 2 hours साठी ते ऑपरेट करायचं इन्स्ट्रुमेंट. ओके, चालू ठेवायचं. देन द बास्केट इज इमर्स्ड इन अ 0.1 normal HCl with a phosphate buffer and maintain the temperature at 37 plus or minus 37 degree Celsius plus or minus 2 degree Celsius. आता काय करायचंय तर बास्केट इमर्स करायचे म्हणजे 0.1 नॉर्मल HCl आणि फॉस्फेट बफर सोबत ते असेंब्ली रन करायची फॉर द टेम्परेचर 37 degree Celsius plus or minus 2. Then if no tablet show the sign of a disintegration or crack, जर एवढं करून पण जर डिसइंटिग्रेशन जर साइन दाखवत नसेल और इवन क्रॅक जर दाखवत नसेल टॅबलेट, then to add the disc of each tube and operate the apparatus by using the mixture of a phosphate buffer having pH is 6.8 and maintain the temperature 37 degree Celsius. ही प्रोसेस करून जर आपली टॅबलेट डिसइंटिग्रेशनचं कोणतं साइन जर दाखवत नसेल किंवा इवन क्रॅक जरी नसेल त्याच्यावर तर काय करायचं त्याच्यावर डिस्क ऍड करायची. ओके, डिस्क ऍड करायची आणि ऑपरेट द apparatus आणि सेम ऑपरेटिंग apparatus ऑपरेट करायचं apparatus युजिंग मिक्सचर ऑफ अ फॉस्फेट बफर. फॉस्फेट बफरचं मिक्सचर यूज करून ते apparatus ऑपरेट करायचं. हॅव्हिंग pH तर त्याचा pH किती असला पाहिजे तर 6.8 and maintain the temperature 37 degree Celsius. आणि त्याचं टेम्परेचर किती मेंटेन ठेवायचं तर 37 degree Celsius टेम्परेचर मेंटेन ठेवायचं. आफ्टर द 16 मिनिट्स झाल्यानंतर रिमूव्ह द असेंब्ली फ्रॉम द लिक्विड अँड ऑब्झर्व द टॅबलेट. हे सगळं झाल्यानंतर काय करायचं तर 16 मिनिट्स झाल्यानंतर रिमूव्ह द असेंब्ली फ्रॉम द लिक्विड. त्या लिक्विड मधून ती असेंब्ली रिमूव्ह करायची अँड ऑब्झर्व द टॅबलेट आणि त्या टॅबलेट ऑब्झर्व करायच्या. द टॅबलेट पास द टेस्ट इफ ऑल 6 टॅबलेट्स हॅव डिसइंटिग्रेट. टॅबलेट पास कशी होते टेस्ट तर 6 टॅबलेट त्या डिसइंटिग्रेट झाल्या पाहिजे. जर झाल्या नसतील the test is repeated on the 20 additional tablets in case of 1 or more tablets are false to the disintegration. जर टॅबलेट डिसइंटिग्रेशन झालं नसेल टॅबलेटचं तर 20 ऍडिशनल टॅबलेटला त्या रिपीट प्रोसेस करायची. प्रोसेस लक्षात आली. एंटेरिक कोटेडची थोडी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. काय करायचंय लक्षात आलं? लक्षात आलं का? येस मॅम. सगळे रणजित लक्षात आलं का सगळ्यांना? डिझोल्युशन टेस्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात का घ्यायचं? नको मॅम. नको मॅम. रिव्हिजन सांगताय मला सगळ्यांची? apparatus कसं यूज करायचं सांगताय का? डिझोल्युशन टेस्ट म्हणजे काय सांगा? सांगा डिझोल्युशन टेस्ट.
समजलं नाही का हो काहीच? हा, समजलंय की नाही समजलं? तुम्हालाच विचारते मी, समजलंय की नाही समजलं? समजले मॅम. समजलं. का सांगता येत नाहीये? हम्म, का सांगता येत नाहीये? उद्या स्टडी करून येत आहे? येस मॅम. Yes, ma'am. डिझोल्युशन सगळ्या टेस्ट, इव्हॅल्युएशन टेस्ट, आता जे काही मी शिकवलं वाचून येत आहे सगळे? Yes, ma'am. येस मॅम. सगळे. 1-2 जण मला नाही चालणार. सगळे वाचून येणार? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर उद्या सगळ्यांनी मला डिझोल्युशन टेस्ट सांगा, सॉरी डिझोल्युशन म्हणते, इव्हॅल्युएशन टेस्ट, सगळ्या इव्हॅल्युएशन टेस्ट सांगायच्या आहेत. ओके. Ma'am, offline नका. काय? Offline यायचं नव्हतं. हो हो, यायचे ऑफलाईन. कॉलेजमध्ये येऊन सांगा मला. प्रेझेंट इधर. रोल नंबर 1, प्रेझेंट मॅम. 2, 2 अब्सेंट आहेत का? 3, प्रेझेंट. 4, Present, ma'am. 5, 5 absent, 6, 6 absent, 7, प्रेझेंट मॅम. 8, प्रेझेंट मॅम. 9, 10, प्रेझेंट मॅम. 11, Present, ma'am. 12, प्रेझेंट. 13, 14, 15, प्रेझेंट मॅम. 16, 17, प्रेझेंट. 18, प्रेझेंट मॅम. 19, प्रेझेंट. 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, प्रेझेंट. 29, 30, प्रेझेंट मॅम. 31, प्रेझेंट मॅम. 32, प्रेझेंट मॅम. 33, प्रेझेंट मॅम. 34, 35, 36, प्रेझेंट मॅम. 37, प्रेझेंट मॅम. 38, 39, प्रेझेंट. 40, 41, प्रेझेंट मॅम. 42, प्रेझेंट मॅम. 43, प्रेझेंट मॅम. 44, 43. कोण आहे 43? नाईक नवरे पवन. ओके. 44, 45,
45, 46, Present, ma'am. 47, 48, Present, ma'am. 49, 50, Present, ma'am. 51, Present. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, Present. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present. 64, Present. 65, Present. 66, 67, Present. 68, Present. 69, ओके 68. हा बोला काय बोलत होतात? मॅडम 66 आणि 67 एकाच मोबाईल वरून करतोय आम्ही. 66 and 67. ओके. हा. ऍब्सेंट रोल नंबर बघा. 2, 5, 9, 13, 14, 16, 20, 22, 23, 24, 25, 26, 27, 29, 34, 35, 38, 45, 40, 44, 47, 49. कोण Hello. आहे का? हा. टू प्रेझेंट आहे. का हो कुठे गेलतात मग अशी? मॅम रेंज नाहीये, डिस्कनेक्टच होते सारखं मोबाईल. ओके. कोण आहे का प्रेझेंट?